महाराष्ट्र न्यूज. धुळे थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई. एसटी बसमधून 10 किलो गांजाची तस्करी करणारा मुंबईचा संशयित अटकेत. प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, धुळे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांनी शिवजयंतीच्या दिवशी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय. हिसाळे येथून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिरपूर चोपडा रोडवरील सावेर गावच्या शिवारात सापळा रचून सदर बसची तपासणी केली. यावेळी बसमधील एका प्रवाशाच्या सॅकबॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात तब्बल 10 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी मुस्तफा शेख, वय वर्ष 36, राहणार अंधेरी, पश्चिम मुंबई या संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून गांजासह एकूण 86,320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथक व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कारवाईचा रीतसर पंचनामा करण्यात आलाय. सदरची धडक आणि कायदेशीर कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, ज्यांना ही गुप्त माहिती मिळाली, ते पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आणि पोसई हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कामगिरी बजावली. या पथकात पोलीस अंमलदार दिनेश महाले, रावसाहेब पाटील, उमाकांत वाघ, अनिकेत साळुंखे, रवींद्र मोरे, रामकृष्ण बोरसे आणि दिलीप मोरे यांचा सहभाग होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा गैरवापर करून या होणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं एक मोठा अनर्थ टळला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.